प्रेमाची. अरे ये बस बस प्लीज. बॉस चहा. किती वर्ष झाली या कंपनीत? चहा 4. किती वेळा घेते मी चहा? सॉरी बॉस. काही लिगल? हो म्हणजे म्हणजे तुझ्या वडिलांचं विल वाचलं का? का? खूप वर्ष झाली. त्यांनी कंपनीच्या संदर्भातले जे काही मुद्दे मांडले होते ते आपण सगळे इम्प्लिमेंट केलेले आहेत. पण काही पर्सनली मुद्दे त्यांनी मेन्शन केले होते. आय थिंक ते विस्मृतीत गेलेत. पर्सनली? तुला आठवतं की नाही मला माहिती नाही, पण तुझे वडील फॅमिली मॅन होते. माहिती आहे मला. त्यांची काही मतं होती, आडाखे होते. कंपनी बद्दल? ते तू सगळं इम्प्लिमेंट केलंयस. मग पर्सनल. त्याच्याशी मुलगी म्हणून मी सहमत असण्याचं कारणच नाही. ते बरोबर आहे तुझं, पण म्हणून ते नजरेआड तर करता येणार नाहीत ना. म्हणजे? त्यांचे विचार, धारणा, त्याचं काय? ते सगळं काही त्यांनी त्यांच्या विलमध्ये नमूद करून ठेवलंय. काय नमूद केलंय? वकील साहेब वाचव. काही नाही ना तुला? दादा जिवंत असताना तर सगळं चित्र वेगळं असतं. ही अशी झालीच नसती, माणसात राहिली असती. 22 ते 25 मध्ये मुलीचं लग्न झालंच पाहिजे ह्या मताचा होता तो. ना लवकर ना उशिरा, सगळं काही वेळच्या वेळेत. तर क्लॉज नंबर 35. तो नाही, त्यांचं मृत्यूपत्र वाचा. हो सर. माझी मुलगी 2022 मध्ये 30 वर्षाची होईल आणि माझी ठाम खात्री आहे की ती बिझनेसमध्ये यशस्वी झालेली असेल. देवाकडे माझी प्रार्थना आहे की तिला मनाजोगता जोडीदार पण एव्हाना मिळाला असेल. मी स्वतः कुटुंब खूप मानतो आणि हॅपी कुटुंबातली माणसं छोट्या कामापासून ते मोठ्या कार्यापर्यंत सगळा कार्यभार नीट सांभाळू शकतात असं मला वाटतं. माझी मुलगी तिच्या 30व्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच 21 मे 2022 पर्यंत मॅरिड असेल. तिला मुलं बाळ झाली असतील तर सोन्याहून पिवळं, पण किमान सुखाचा संसार असेल. तिचं चांगल्या जोडीदाराशी लग्न झालं असेल तर या कंपनीतले तिचे सगळे अधिकार अबाधित आहेत. परंतु 30 वर्षापर्यंत ती अविवाहित, व्यसनी किंवा कामचुकार यापैकी सगळं किंवा किमान यातलं एक तिच्या बाबतीत जर खरं असेल तर तिच्या हातून कंपनीची सगळी सत्ता काढून घ्यावी. काय? बस 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 बस, अजून पूर्ण व्हायचंय. वाचा. कारण बिझनेस करून फक्त पैसा कमवता येतो, पण 30 वर्षापर्यंत हक्काचा माणूस मिळवता नाही आला तर पर्सनली तिचं काहीतरी चुकलंय असं मी मानतो. तिच्या हातात कंपनी सेफ नाही. तिच्याकडून त्वरित एमडीची खुर्ची काढून घ्यावी. कंपनीचा सगळा कारभार कुटुंब कन्स्ट्रक्शनच्या मुख्य कमिटी आणि माझा धाकटा भाऊ श्री शैलेंद्र हर्षे यांच्याकडे देण्यात यावा. राजूकडून सगळं काही काढून घ्यावं आणि निर्णय घेण्याचे सर्व हक्क
कमिटी आणि शैलेंद्रकडे शाबूत ठेवावेत. मला खात्री आहे कमिटी आणि शैलेंद्र कंपनी नीट सांभाळतील. जेवढं माझं राजूवर प्रेम आहे तेवढंच प्रेम तिच्या शैलेंद्र काकाचंही तिच्यावर आहे हे मी जाणून आहे. मस्त ना. आणि मला विश्वास आहे की माझ्या पश्चात शैलेंद्र राजूची नीट काळजी घेईल, तिला समजून घेईल. माझं शैलेंद्रला असं सांगणं आहे की त्यानं वडिलकीच्या नात्यानं पुढाकार घ्यावा आणि राजूसाठी योग्य जोडीदार बघून तिचं लग्न लावून द्यावं. लग्नानंतर योग्य त्या नियम अटीनुसार तिला पुन्हा कंपनीच्या कारभारात सहभागी करून घ्यावं, जेणेकरून पुढील वैवाहिक आयुष्यात तिला त्रास होणार नाही. कंपनी शैलेंद्र काकाच्या हातात नाही. नो 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 नो. हे खरं नाहीये ना? हा, तुझी कॉपी आहे तुझ्याकडे? तू तुझ्या वकिलांकडनं चेक करून घे पाहिजे तर. हो पण मी व्यसनी नाही, कामचुकार नाही. अविवाहित तर आहेस ना? अविवाहित असणं हा काही गुन्हा नाहीये. जे काही घडतंय ते तुझ्या वडिलांच्या विलनुसार घडतंय. त्यांची कंपनी, त्यांची इच्छा. हो पण जेव्हा त्यांनी लिहिलं होतं नाही नाही, याला काही अर्थ नाहीये. याला मी चॅलेंज करेन. तुझ्या मृत वडिलांच्या विरुद्ध कोर्टात जाणार आणि खटला कोणावर दाखल करणार? मुद्दाम करताय ना हे सगळं? हा, सगळे अधिकार तुमच्या हातात आणि खुर्ची कुणाकडे? शैलेंद्र काकाकडे. मी शैलेंद्र काकाला ही कंपनी देणार नाही. हे बघ, त्यात जे फक्त लिहिलंय ते वाचून दाखवलं. काहीतरी मार्ग असेल, मी शोधून काढेन. आहे ना मार्ग आहे. 21 मे 2022. 3 महिने आहेत अजून तुझ्याकडे. लग्न कर. ते शक्य नाही. मग कंपनी सोड. काय काय हरकत काय लग्नाचा विचार करायला? 3 महिन्यात कुठून आणू मी मुलगा? तो तुझा प्रश्न आहे. 22 मेला कंपनीचे सर्व अधिकार आमच्या हातात येतील. आणि तुला कुठल्या कॅपॅसिटीत नोकरीला ठेवायचं ते आम्ही ठरवू. पण घर तुझंच आहे. आता तुझा चॉईस आहे. पर्सनल लाईफ मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं का प्रोफेशनल? पण काका तर अजून जेलमध्येच आहे. चांगल्या वागणुकीमुळे त्याला सूट मिळाली. काय चांगली वागणूक? शक्य नाही, शक्य नाहीये हे. मावशी, एक बॅड न्यूज आहे. काय झालं? शैलेंद्र सर आणि शालिनी मॅडम जेलमधून सुटून येत आहेत. कसं शक्य आहे? 20 वर्ष व्हायची आहेत अजून. चांगल्या वागणुकीमुळे त्यांना शिक्षेमध्ये कन्सेशन मिळालंय. चांगली वागणूक? मावशी, हा, राजूचं स्वप्न खरं होतंय की काय? बॉसला सांगितलं पाहिजे ना? सांगितलं तर पाहिजेच. तिच्यापासून लपवता नाही येणार. फारच वाईट बातमी आहे ही. आपल्या द्वारे डायल केलेला नंबर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. फोन का लागत नाही हिचा? मी एक काम करते, मी ऑफिसला जाऊन येते. तुम्ही का जाताय? अगं राजूला कळवायला तर हवंच ना.
आलेच मी, थांब. हे नाही होऊ शकत. तुझ्या वडिलांची इच्छा आहे. तुझ्याकडे फक्त 2 महिने आहेत. लग्न की राजीनामा. एवढे 2च ऑप्शन्स आहेत तुझ्याकडे. त्यामुळे तू ठरव आता तुला काय करायचंय ते. मी तुला सांगते, आज तुला बॉस सही देणार म्हणजे देणार, बघ तू. भाई बोल तू आज. ओके. खरंच बोल तू. बॉस, ऑल द बेस्ट. तुम्ही रमा, अगं तू तिथे काय करते? इकडे चप्पल खा, चप्पल खा. अगं काय करताय तुम्ही इथे? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इथे काय करतेस? माझ्या भावाचं घर आहे हे. आता भावाच्या भावाचं. वंच, इतके दिवस तुम्ही या घरात उभ्या होतात. आम्हाला विनाकारण जेलमध्ये पाठवलं आणि तुम्ही या घरात मजा केलीत ना. आता तू काही काळजी करू नकोस. आम्ही आलो आहोत ना. जा तू तुझ्या नवऱ्याच्या घरी. शैलेंद्र, दादा फॅमिली मॅन होता. त्यांनी एक चांगलं केलंय. हे घर माझ्या आणि त्याच्या नावावर केलेलं आहे. त्याचं नाव पहिलंय. मग काय झालं? तू इथे राहू शकत नाहीस. हे कोण ठरवणार? तू. राजू दादाची नॉमिनी आहे. आणि तू राजूची चमची. अगं बाई, मी किती मिस केलाय हा मऊ मऊ सोफा. आता कसं ऐशो आरामात जगायचं. त्याआधी ना मला पोटभर जेवायचंय. ती जेल मधलं ना पिठलं भाकरी खाऊन जिभेची चव गेलीये माझ्या. अगं मग मागव की आता पंचपक्वान्न. हा ना. ए येस. एस फॉर शालिनी. शालिनी मॅडम म्हणायचं मला. हा. येस. आ. येस शालिनी मॅडम. हा. काही छान वाटलं नाही कानाला.
बरं जा छानपैकी जेवण बनव. मेनू बॉसला विचारावा लागेल. म्हणजे राजेश्वरी बॉस. अगं आता मीच तुझी बॉस, मीच तुझी मॅडम. जा बरं पटकन पुरी भाजी कर. आणि अहो तुम्ही खीर खाणार ना? खीर पण कर. आणि हे सगळं चांदीच्या ताटात वाढायचं. जा. अरे पण माझी पुतणी कुठे आहे? तिला मला अगदी कडकडून भेटायचं. का बाबा? काका राक्षस आहे हो, तुम्हाला माहिती नाहीये. त्याचं मॉडेल हवेत फेकलं तिने सगळ्यांसमोर. तिच्या तर ना आता काहीच गरज नव्हती. कोण कोण आहे कोणी बाई? एक नंबर फ्रस्ट्रेटेड आत्मा आहे, स्वार्थी आणि दुष्ट बाई येते. गटल्या काही बोलत नाही ना, नाही तर तिथे येऊन जाब विचारला असता त्या कैदाशिणीला. नको नको, मी बोलले असं बोलू नका. मग मला कसं कळलं? नाहीच कळलं तुम्हाला काका? म्हणजे काका आमची मैत्री धोक्यात येईल. अहो त्याला तर हे पण माहिती नाही की आपण एकमेकांना ओळखतो किंवा बोलतो. काका प्लीज. ओके ठीक आहे. मी हे सगळं आउट ऑफ कन्सर्न तुम्हाला सांगते. थँक्यू सो मच. बरं आता कसा आहे तो? मी आहे ना, नका काळजी करू. मी करते सगळं बरोबर. आणि बॉसची सही पण घेतेच, बघाच तुम्ही. इतकी शिव्याशाप लागणार आहे ना त्या बाईला, तिचे हाल कुत्रा पण खाणार नाही. हे बघ सोनाली, असं काही म्हणू नकोस. देव तिला सुबुद्धी देव एवढीच प्रार्थना करू आपण. ओके काका, ठेवते मी. आणि हा, आपण एकमेकांना ओळखत नाही आणि आपलं बोलणं झालं नाही. ओके ओके. काय माहिती मिळाली? लग्न किंवा राजीनामा हा एकच उपाय. मी काही मिस केलं का? मी आता केबिन मध्ये गेलो होतो ना चहा द्यायला, तेव्हा माझ्या कानावर पडलं. काय? बॉसच्या वडिलांचं वीर. माझंही नाव आहे. आमचं तारुण्य नासवलं जेलमध्ये. तुम्ही असे वागला नसतात ना तर नाही का शिस्त लावत होतो आम्ही तिला. चटके देऊन.
मग काय ऐकतच नव्हती ती. दादाने फार लाडवून ठेवलं होतं तिला. बस झालं, तुला ती नकोच होती. आता सुद्धा नकोच आहे. लाज वाटते का असं बोलायला? कशाला वाटेल? लाज तुम्हाला वाटायला होई. नवऱ्याचं घर सोडून इकडे येऊन राहताय. माझ्या भावाचं घर आहे. कसलं घे तुझ्या भावाचं घर? कसलं भावाचं घर? चल चल निघ तू आता. खूप झाला तुझ्या पाहुणचा. चल चल निघ. नको 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 नको. नाही 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 त्याला फेक बाहेर बाहेर फेक. तुला माहिती आहे ना मला मांजरे नाही आवडत ते. फेक फेक बाहेर. शालिनी, दे तिला इकडे. मॅडम मॅडम प्लीज प्लीज ठकूला हात लावू नका प्लीज. काकूची काकू दे इकडे तिला. शालिनी सोड, सोड तिला. मॅडम मॅडम प्लीज. मॅडम चल 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 लवकर.